नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, माजलगाव धरण बीड जिल्ह्यात असून कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंदफणा. सिंदफणा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण बघणार आहोत. 15 प्रश्नांपैकी असे काही प्रश्न आहे जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कायदेशीर बाबींवर सर्वोच्च न्यायालयाचे मत मागू शकतात? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 143. 143 या कलमानुसार राष्ट्रपती कायदेशीर बाबींवर सर्वोच्च न्यायालयाचे मत मागू शकतात. पुढचा प्रश्न पहा. धर्माआड कुत्रे येणे. धर्माआड कुत्रे येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? पर्याय पहा. सर्वनाश होणे, स्तुती करणे, चांगल्या कामात विघ्न येणे, वाईट अवस्था होणे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे चांगल्या कामात विघ्न येणे म्हणजेच काय? धर्माआड कुत्रे येणे. चांगल्या कामात विघ्न येणे म्हणजेच काय? धर्माआड कुत्रे येणे. पुढील प्रश्न पहा. न ओ ढा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? नवोढा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय पहा. गृहिणी, लेकुरवाळी, कुमारिका, नववधू. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नववधू. नववधू म्हणजे काय? न ओ ढा. ओके, दोन्ही समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा. कुंतल या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कुंतल म्हणजे काय? पर्याय पहा. काच, मन, केस, कमळ. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे केस. कुंतल म्हणजे काय? केस. कुंतल आणि केस दोन्हीही समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न. उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सुपर 100. सुपर 100. पुढचा प्रश्न पहा. ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते? ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते? पर्याय पहा. रशिया, अमेरिका, फ्रान्स, युक्रेन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे युक्रेन. ऑपरेशन स्पायडर वेब युक्रेन या देशाने सुरू केले होते. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी असतो? आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी असतो? 1 डिसेंबर, 12 मे, 1 मे, 13 ऑक्टोबर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 12 मे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. पुढचा प्रश्न. द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? पर्याय पहा. वर्मिकल्चर, ग्रेपिकल्चर, सेरिकल्चर, विटिकल्चर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विटिकल्चर. द्राक्षांच्या अभ्यासाला विटिकल्चर असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, द्राक्षांच्या लागवडीच्या आणि उत्पादनाच्या अभ्यासाला विटिकल्चर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे वर्मिकल्चर. वर्मिकल्चर म्हणजे काय? तर वर्मिकल्चर म्हणजे गांडुळाच्या मदतीने सेंद्रिय खत तयार करण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला म्हणतात वर्मिकल्चर. गांडुळाच्या मदतीने सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? वर्मिकल्चर. या ठिकाणी 3 नंबर पर्याय आहे सेरिकल्चर. सेरिकल्चर म्हणजे काय? तर सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती. रेशीम शेती, रेशीम कीटकांचे पालन आणि व्यवस्थापन म्हणजेच काय? सेरिकल्चर. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रपती पदासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये देखील हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय पहा. तो भारताचा नागरिक असावा, वय वर्ष 35 वर्ष पूर्ण केलेले असावे, लोकसभा सदस्य होण्यासाठीची योग्यता असावी आणि चौथा पर्याय आहे यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, तो भारताचा नागरिक असावा हे बरोबर आहे. वय वर्ष 35 वर्ष पूर्ण केलेले असावे हे देखील बरोबर आहे. लोकसभा सदस्य होण्यासाठीची योग्यता असावी हे देखील बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढचा प्रश्न पहा.
राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. खूप वेळा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीमध्ये देखील हा प्रश्न विचारला गेलेला आहे. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात? पर्याय पहा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात. पुढील प्रश्न पहा. मराठी रंगभूमीचे जनक कोणाला म्हणतात? मराठी रंगभूमीचे जनक कोणाला म्हणतात? पर्याय पहा. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ, विष्णुदास भावे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विष्णुदास भावे. लक्षात ठेवायचं आहे, मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लिहून ठेवा वहीमध्ये, कारण वारंवार तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे. पुढील प्रश्न पहा. असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? काय म्हटलं आहे? असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? पर्याय पहा. गुणविशेषण, दर्शक विशेषण, सार्वनामिक विशेषण, अनिश्चित विशेषण. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सार्वनामिक विशेषण. असला हा जो काही शब्द आहे हा कोणतं विशेषण आहे? तर सार्वनामिक विशेषण प्रकारातील आहे. पुढचा प्रश्न पहा. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? पर्याय पहा. म्हैस, बैल, शेळी, गाय. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शेळी. उस्मानाबादी ही जात शेळी जनावराची आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण? हा प्रश्न कमीत कमी 10 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. ओके, तलाठी भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण? पर्याय पहा. बंकिमचंद्र चॅटर्जी, रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण आहेत? बंकिमचंद्र चॅटर्जी. पुढचा प्रश्न पहा. राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय पहा. सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. पहा. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? पर्याय पहा. जांब, पैठण, नेवासा यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.